एक मिनिट भरघोस मतांनी तुम्ही विजयी झाला, भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून तुम्ही या ठिकाणी विजयी झाला, काय सांगा? काश्मीर परिसरामध्ये भाजपच्या नावावरती आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचे जे खच्चीकरण होत होतं त्याच्या विरोधामध्ये मी अपक्ष फॉर्म भरला होता. लोकांनी दाखवून दिलं की पक्षाच्या नावावर नाही, कामाच्या नावावर निवडून दिलं जातं. आणि सगळ्याच लोकांनी, खास करून माझे सहयोगी कविता भुवेजी थोड्या राहिल्या, कारण त्यामध्ये सेना पडली, उबेडा पडली, पण लोकांनी एक मत दिलं आणि कविताला पण 3,500च्या वरती मतं दिले. 3,500च्या वरती मतं दिली, त्याबद्दल मी नागरिकांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. लोकांनी तुमचा विश्वास दाखवलाय. आता पुढे वाटचाल कशी असणार आहे? लोकांची कामं कशा प्रकारे समस्या आहेत त्या आता गावात 14चे जे समस्या आहेत त्या कशा प्रकारे ज्या पद्धतीने काम झालं त्या पद्धतीने पुढे काम करणार. एक सामान्य कार्यकर्ता पक्षासाठी तिकीट दिलं आणि विजयी झाला, काय सांगा? हे बघा, संघर्ष होता. आमच्या पक्षातले दोन्ही लोक, एक अपक्ष होता, काही लोकांनी हे पण प्रॉब्लेम केला, पण आमची मेहनत आणि गेल्या 15 वर्षापासून मी केलेली मेहनत संघटनेसाठी आणि ही जमवलेली माझी ताकद, त्याच्यामुळे आम्ही जिंकलो. ठीक आहे, आमचा एक कॅन्डिडेटचा पराभव झाला, पण ठीक आहे, पण बाकी आमचे 3 पॅनल आलेले आहेत आणि त्यामुळे मला सर्वात आनंद होता. आणि खरोखरच ज्या पद्धतीने कार्यकर्त्याने, ज्या पद्धतीने पैशाचं वाटप, सगळ्या गोष्टी झाल्या, पण आमचे कार्यकर्ते 18 राहिले, पक्षाच्या पाठी राहिले, माझ्या पाठी राहिले, त्यामुळे मी जिंकलो. हे बघा कसं हे कार्यकर्त्यांना प्रेम आहे. आरोप प्रत्यारोप झाले, आमच्या गाड्या अडवल्या गेल्या, आम्हाला धमक्या देण्यात आल्या, पण शेवटी ही लोकशाही आहे. जनता उत्तर देते आणि जनतेने उत्तर दिलेलं आहे. त्यांनी दाखवलं आहे की जो कार्यकर्ता मेहनत करतो, ग्राउंडवर काम करतो, 24 तास अवेलेबल असतो, 365 दिवस अवेलेबल असतो आणि तो सगळ्यांचे फोन उचलतो, त्या कार्यकर्त्याला कोणी हरू शकत नाही. ते मॅडम, काय सांगाल? पहिल्यांदा तुम्हाला तिकीट मिळालं, पक्षश्रेष्ठीने तुमची जी कृती आहे त्यांच्या कार्यकारिणीवर मी सर्वात प्रथम तिकीट दिल्याबद्दल पक्षाचा धन्यवाद मानेन, कारण त्यांनी माझ्या पती जे अनिल ताटे आहेत ना, त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना आज भेटलेलं आहे आणि आम्हाला चांगला लीड भेटलेला आहे. मला काय सांगाल? आज भाजपच्या 3 उमेदवारांचा विजय झाला, एक उमेदवार पराभव झालेला आहे. नक्कीच आम्ही जे उमेदवार मीरादेवी मॅडम आहेत त्या पराभव, नक्कीच त्याचं दुःख आहे, पण आमचे 3 उमेदवार जिंकलेले आहेत. तुषारजी पारधी, ज्योत्स्नाताई हसनाळे आणि यशोदा अनिल ताटे. हे कार्यकर्त्यांचा जो जोश आहे त्यांच्यामुळे तिन्हीच्या तिन्ही जिंकलेले आहेत उमेदवार.
कशी रणनीती असणार आहे प्रभाग मध्ये, कशा प्रकारे काम नक्कीच आम्ही जे तिघ उमेदवार आहेत त्यांना आम्ही सगळ्यांनी एकत्र घेऊन पूर्ण कार्यकर्त्यांच्या ताकदीने पुन्हा आम्ही जोमाने काम करू. आरोप प्रत्यारोप झाले विरोधकांकडून, अनेक हे झाले, आरोप झाले, त्यानंतर तुमची गाडी देखील दरम्यान अडवण्यात आली, त्यावेळी तुमचा हल्ला करण्यात आला, काय सांगता? नक्कीच महाजनवाडी या ठिकाणी आमचे नेते अनिलजी ताटे यांच्यावर हल्ला करण्यात आला, पण त्यावेळेस आम्ही संयम दाखवला. आम्ही भांडण केलं नाही, झगडा केला नाही, फक्त आम्ही संयमाने आणि यांना हे उत्तर दिलेलं आहे. आज जे आमची विजय झालाय तो आम्ही त्यांना विजयातून उत्तर दिलेलं आहे. धन्यवाद. तुम्ही प्रभाग 14 यापूर्वी महापौर राहिलात, माजी नगरसेविका राहिलात. विरोधकांकडून दरवेळी टीका करण्यात आली, माजी महापौर यांनी प्रभागात काम केलेलं आहे, तरी जनतेने तुम्हाला विश्वास दाखवून परत एकदा जिंकवलाय, काय सांगा? हो, त्यांनी जो खोटा आरोप केला होता तो लोकांनी आता सिद्ध करून दाखवलेला आहे की मी कामं केली, म्हणूनच लोकांनी मला परत आशीर्वाद दिला. मी वारंवार सांगत होते की बाबा माझ्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा तुम्ही काय विकास करताय ते लोकांपर्यंत दाखवा. तुम्ही केलं असतं तर तुम्हाला पण आज ह्या नगरसेवक पदापर्यंत लोकांनी पोहोचवलं असतं, हेच मला म्हणायचं होतं. पण मला जनतेने भरपूर आशीर्वाद दिलेला आहे, भरघोस मताने मला विजय केलेला आहे. याकरता मी जनतेचे फार फार आभारी आहे. यापूर्वी आता तुम्ही जिंकून आलात, प्रभागामध्ये विकासाची कामं कशी होणार आहे, काय विकासाचा रोडमॅप असणार आहे? हो, प्रभागामध्ये विकासाची कामं भरपूर करणार आणि लोकांपर्यंत मी सातत्याने त्यांच्या संपर्कात राहणार आणि जनतेला ज्या काही शासनाच्या सुविधा आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणार.